नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण म्हणजे जे ह्याचं राज्य विधिमंडळाचा थर्ड पार्ट आहे ते बघणार आहोत. वेळ न घालवता मी सुरू करत आहे. 123 आपण 122 क्वेश्चन बघितलेले होते. आता 123वा क्वेश्चन बघूया. राज्य विधिमंडळ कायदा करून खालील व्यक्तींना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व देऊ शकते. कायदा करून तर कोणाकोणाला देऊ शकते ते बघा. नगर प्रशासनातील तज्ज्ञ व्यक्ती बरोबर आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लोकसभा सदस्य बी बरोबर आहे. नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील राज्यसभा सदस्य बरोबर आहे. आणि ॲग्लो भारतीय समूहातील व्यक्ती हे नाहीये, तर डी कटलं, मग डायरेक्ट ऑप्शन येणार 4 नंबर आपला. सेकंड क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, राखीव जागाची तरतूद करण्यात आली आहे. तर बरोबर आहे. सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहेत. बरोबर आहे. सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव आहेत. हे पण विधान बरोबर आहे. तर तिन्ही विधानं काय येतात? बरोबर येतात. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य? इथं अयोग्य विचारले. अयोग्यला गोल करा. मंत्री समितीचा सदस्य असू शकत नाही. बरोबर. जर उपसभापती हा समितीचा सदस्य असेल तर त्यांची नेमणूक त्या समितीचा अध्यक्ष म्हणून केली जाते. बरोबर. समितीचा सदस्य हा पुनर्नामांकनासाठी पात्र असतो. बरोबर. समितीची गणसंख्या शक्यतो समितीच्या एकूण सभासद संख्येच्या 1/3 जवळपास असावी. हे चुकीचं आहे. विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला याच्यातली बरोबर विधाने शोधायची कोणते आहेत ते. तर बघूया. विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 90 संसदेला आहे. विधान कसं आहे? बरोबर आहे. जेथे विधान परिषद निर्माण करायची आहे अथवा असलेली रद्द करायची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते. तर साधे बहुमत नाही, विशेष बहुमत आहे 2/3. संसदेने तसा ठराव अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो. क विधान बरोबर आहे. तर आन्सर येणार अ आणि क बरोबर. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ते बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे आणि तेलंगणामध्ये आहे. तर मध्य प्रदेशमध्ये नाही, म्हणजे ड कटलं. तर आपला येणार आन्सर 1 नंबर. सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत. बरोबर. आणि विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते. तर ती आन्सर येणार 3 नंबर. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विग्रह कायदेमंडळ नाही विचारलेलं आहे? तर ते केरळमध्ये नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या 171 नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? तर ते बघूया. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यापेक्षा अधिक नसावी. बरोबर. आणि 40 पेक्षा कमी नसावी. अ आणि ब बरोबर येईल ह्याचा आन्सर. महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. 26 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातील. चूक. 26 सदस्य विधानसभा सदस्याकडून निवडले जातील. हे पण विधान चूक आहे. 30 सदस्य विधानसभा सदस्याकडून निवडले जाते. हे विधान बरोबर आहे. आणि 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जाते. बरोबर आहे. तर आन्सर येणार 4 नंबर. विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही जर तो सदस्य ज्या राजकीय पक्षात सदस्य म्हणून निवडून आला असेल अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व त्याने स्वइच्छेने सोडून दिले तर, जर त्या राजकीय पक्षातर्फे सभागृह निवडून आला होता त्या पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर, 2 बरोबर आहे. पक्षाने
दिलेल्या निर्देशाविरुद्ध जाऊन मतदानापासून दूर राहिला तर अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कोणतीही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. तर त्याचा आन्सर येणार आपलं 2 नंबर. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर हे क्वेश्चन होता 2015चा. त्या टाइममध्ये जम्मू काश्मीरमध्ये विधान परिषद होती, पण आता ती काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 134 नंबर. तर बरोबर नाही ते विचारलेलं आहे. तर कोणतं विधान बरोबर नाही ते बघायचंय. विधान परिषद एकूण 6 महिन्याच्या कालावधीसाठी सामान्य विधेयकास रोखू शकते किंवा विलंब लावू शकते. तर इथं 6 म्हणता नाहीत, इथं 3 म्हणतायत. 3+1 आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं होतं. पण पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची यंत्रणा राज्यघटनेत दिलेली नाही. बरोबर आहे. फक्त केंद्रामध्ये आहे संयुक्त बैठकीची तरतूद 108 मध्ये. तर दुसरं विधान बरोबर आहे. जेव्हा विधान परिषदेमध्ये अस्तित्वात असलेले सामान्य विधेयक विधानसभेकडे पाठवले जाते, ते जर विधानसभेने फेटाळले तर ते विधेयक संपुष्टात येते किंवा रद्द होते. तर हे विधान काय बरोबर आहे? तर आपल्याला बरोबर नाही विचारलं. तर पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर आन्सर येणार 1 नंबर. आता जी विधानसभेची सदस्य संख्या विचारलेली आहे, तर बघूया आपण. आंध्र प्रदेशमध्ये आहे 294, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे 60, ज्याच्यातले 59 जे आहेत ते ST साठी राखीव आहेत. आसाममध्ये आहे 126 आणि बिहारमध्ये आहे 243. नेक्स्ट क्वेश्चन. विधानसभा अध्यक्षाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर इथं चुकीचे विचारलेलं आहे. विधानसभा अध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांना सभागृहाचे अध्यक्षस्थान स्वीकारता येणार नाही. बरोबर आहे. 181 नुसार त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येणार नाही. म्हणजे कामकाजात भाग घेऊ शकतात, म्हणजे हे विधान 2 नंबरचं चुकीचं आहे. त्यांना अशा ठरावावर अन्य सामान्य सभासदाप्रमाणे फक्त पहिल्याच फेरीत मतदान करता येईल. हे बरोबर आहे. त्यांना अशा ठरावावर समान मत विभागणी झाल्यास निर्णायक मत देता येणार नाही. हे पण बरोबर आहे. पण मागच्याच क्वेश्चन मध्ये त्याचं विश्लेषण बघितलेलं होतं. लखींना काय भूषविते? आता महाराष्ट्रातील रुजू केलेली प्रशासकीय पद्धत आहे ही. आता विधान परिषद सभासदाची सदस्य संख्या विषयी आहे. जे बिहारमध्ये आहे सदस्य संख्या, हे जे क्वेश्चन आहे 2013चा होता. त्या टाइममध्ये एवढी सदस्य संख्या होती. मी आता त्याच्यासोबत जे रिसेंटमध्ये जी सदस्य संख्या आहे ते तुम्हाला सांगते. बिहारमध्ये त्या टाइममध्ये 72 सदस्य होते, म्हणजे हे ऑप्शन कटले. आणि आता किती आहेत? 75 आहेत. त्या ठिकाणी पुढे 75 करा. जम्मू काश्मीरमध्ये 36 होते, जे की आता रद्द झालेली आहे. कर्नाटकमध्ये त्या टाइममध्ये 63 होते, आणि आता किती आहेत कर्नाटकमध्ये? आता 75 झालेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 2013ला पण 78 होते, आता पण 78 आहेत. फक्त चेंजेस दोन्ही ठिकाणी 75 करा. जम्मू काश्मीर रद्द झालेला आहे. आता 39वा क्वेश्चन 139वा. खालील उदाहरण लक्षात घ्या. भारतीय घटक राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना एकत्रितपणे 15,000 वैध मते मिळाली. एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एखाद्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी कमीत कमी किती मते मिळाली पाहिजे? तर पहिलं ऑप्शन आहे 2,500, दुसरा आहे 2,501, तिसरा आहे 1,500 आणि डी ऑप्शन आहे उमेदवार निवडून आल्यास 2,400 पेक्षा कमी मते मिळाली तरी त्याची अनामत रक्कम त्याला परत मिळते. तर आन्सर आहे बी आणि डी, 2,501 आणि 2,400. विधान परिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे? तर केंद्र सरकार. विधानसभेच्या 2/3 बहुमताने ठराव संमत झाल्यास विधान परिषद संपुष्टात येते. राज्य विधिमंडळ विषयासंदर्भात कायदा करू शकते. तर ते कोणत्या विषयासंबंधी कायदा करू शकते? राज्य सूचीतील आणि समवर्ती सूचीतील. तर ह्या दोन्ही म्हणजे 3 नंबरचा आन्सर येणार. विधान परिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा डायडॅक्स नसावी. तर ते 1/3 आहे. विधान परिषदेचे सदस्य सारख्या संख्येत कोणत्या 2 संस्थांतून येतात? सारखे म्हटलं तर मी सांगितलेलं होतं मागच्याच क्वेश्चन मध्ये.
जे स्थानिक स्वराज्य आहे, शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ 1/12. स्थानिक आणि विधानसभेचे 1/3 येत असतात. तर आन्सर येणार 3 नंबर. घटक राज्याचा राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद मिळून घटक राज्याचे मंत्रिमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितलेले आहे? तर ते घटनेच्या 168 मध्ये सांगितलेलं आहे. घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे? तर ते विधानसभा आहे. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा डॅडॅश इतकी आहे, तर ते कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. नोव्हेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वाधिक जागा कोणत्या राजकीय पक्षाकडे आहेत? तर ते भारतीय जनता पार्टीचे. म्हणजे तेव्हाचा 2020चा क्वेश्चन आहे हा, तेव्हानुसार. आणि आता पण बीजेपीचा आहे. 50 year ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इंडिया महाराष्ट्र हा ग्रंथ कोणाचा? म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी लिहिला. हे विधान चुकीचं आहे. तर जे हा ग्रंथ आहे तो 1987 मध्ये पब्लिश झाला होता आणि ते V.M. सुब्रमण्यम यांनी लिहिला होता. V.M. सुब्रमण्यम. तर पहिलं आपल्याला योग्य कथने विचारलेलं आहे, तर पहिलं चुकीचं आहे. मग 3 नंबरचं ऑप्शन कटलं. तर बी बघा, महाराष्ट्राचा विधान परिषदेचा वर्धापन दिन 20 जुलै आहे. हे बरोबर आहे. बी बरोबर आहे. म्हणजे हे दुसरं विधान कटलं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राज्यपालाद्वारे नियुक्त 12 सदस्य असतात. सी पण बरोबर आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची गणपूर्ती 10 सदस्य एवढी आहे. तर डी बरोबर आहे. म्हणजे आन्सर येणार 4 नंबर. भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ती तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर अ, ब, ड येणार आन्सर. उत्तराखंड भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे? आन्सर अ, ब, ड. हा, 2 नंबर. कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्य विधानसभेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 2020 पर्यंत जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर ती घटना दुरुस्ती कोणती होती? तर ती 95वी घटना दुरुस्ती होती. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 50 सभासद असावे. तर हे विधान आपल्याला बरोबर विधाने शोधायचे. तर ह्या बरोबर आहे. महाराष्ट्र विधानसभेची संख्या 279 आहे. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर 288 आहे. म्हणजे बी विधान चुकलं. तर आन्सर येणार सी. 3 नंबरचा आन्सर. सिक्कीम राज्याच्या विधानसभेची संख्या 32 आहे. ए सी बरोबर. महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? तर ते 78 आहेत. आता अयोग्य कथने बघायचं आपल्याला. विधान परिषदेतील सदस्याची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्याच्या एकूण संख्येच्या 1/3 अधिक असणार नाही. तर पहिलं विधान काय? बरोबर आहे. म्हणजे हे कटलं. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत 108 सदस्य आहेत. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. सध्याच्याला 119 आहेत सदस्य, म्हणून बी चुकी. तर आन्सर 2 नंबर येणार. जम्मू आणि काश्मीरच्या विधान परिषद 36 सदस्य, 18 नुसार हे विधान बरोबर आहे. आता रद्द करण्यात आलेलं आहे. सध्याच्या अँगलने विचार केला तर हे दोन्ही चुकीचे येते. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. बरोबर. सयाजी सिलेम महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे सभासद होते. तर सेकंड पण विधान बरोबर आहे. तर दोन्ही विधाने बरोबर. 55. जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेत 36 सदस्य आहेत. हे क्वेश्चन 2016चा आहे आणि आपल्याला अयोग्य विधान विचारले. 2016 नुसार हे विधान कसं आहे? बरोबर आहे. सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत. हे पण विधान बरोबर आहे. विधान परिषदेचे 1/3 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडतात. 1/3 आहेत का? 1/12 आहेत. म्हणून थर्ड विधान कसं आहे? अयोग्य आहे. दर 2 वर्षाने विधान परिषदेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर अयोग्य काय येते? 3 नंबर. सध्याच्याला हे दोन्ही पण अयोग्य येते सध्याच्या कंडिशनमध्ये. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधान परिषदेतील सदस्याची संख्या
विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असते. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेने विधान परिषदेतील सदस्याची संख्या किमान 40 ठेवलेली आहे. बरोबर आहे. विधान परिषदेच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला नाही, संसदेला आहे. जम्मू काश्मीर राज्याच्या राज्यघटनेनुसार जम्मू आणि काश्मीरच्या विधान परिषदेमध्ये 36 सदस्य संख्या सध्याच्याला रद्द आहे. तेव्हा क्वेश्चन 18च्या नुसार बरोबर आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर इथं चुकीचे विचारलं. राज्य विधिमंडळाच्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणाऱ्या आणि भाषण करणाऱ्या व्यक्तींनाही राज्यघटनेने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार दिलेले आहेत. बरोबर. राज्यपाल हा देखील राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असल्याने राज्यघटनेने त्यांनाही राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार दिलेले आहेत. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. मग आपला आन्सर आपल्याला चुकीचं विचारल्यानं 2 नंबर येणार आन्सर. सभागृहाच्या प्रमुखाच्या अनुमतीशिवाय सभागृहाच्या आवारात कोणतीही व्यक्तीला अटक करता येत नाही. तर हे कसं आहे? बरोबर आहे. खालील वाक्य पूर्वक वाचून योग्य उत्तर निवडा. विधान परिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते. बरोबर. विधान परिषदेत स्थायी सभागृह आहे, हे पण बरोबर. मग आन्सर आपलं 1 नंबर येणार. विधान परिषदेची सदस्य संख्या दिली आहे, विधानसभेची आहे म्हणून 4थं विधान चुकलेलं आहे. आणि इथं विधान परिषदेमध्ये सर्व सदस्य इथं सर्व दिलेलं आहे, फक्त काहीच असते जे 12 सदस्याचे निर्वाचित. राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या किती आहे? 500 आहे. राज्य शासनाला मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात? तर ते सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतात. महाराष्ट्र विधान परिषदेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व किती असते? तर 1/3 असतात. विधान परिषदेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर यात आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे का? नाहीये, वरिष्ठ आहे म्हणून पहिलं चुकलं. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे, दुसरं बरोबर आहे. विधान परिषदेच्या सर्व सदस्याची निवड ही प्रत्यक्षरित्या जनतेकडून होते, तर हे विधान चूक आहे, अप्रत्यक्षरित्या होत असते. पण आन्सर येणार 2 नंबर. आता विधानसभेचे जास्तीत जास्त सदस्य संख्या 500 आहे. विधान परिषदेची कमीत कमी म्हटलं तर 40 आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद संख्या 288 आहे. विधानसभेची कमीत कमी म्हटलं तर 60 आहे. आता विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इथं चुकीचे विचारलेलं आहे. सामान्य विधेयकास विधान परिषद जास्तीत जास्त 6 महिन्यासाठी रोखू शकते. इथं 6 महिने नाहीये, इथं 3+1 म्हणजे 3 महिने रोखू शकते. पण पहिलंच विधान चुकीचं आहे. ते उशीर लावू शकणारे गृह आणि सल्लागार संस्था आहे. बरोबर. घटना दुरुस्ती विधेयकाच्या संमतीमध्ये विधान परिषदेला प्रभावी स्थान नसते. बरोबर. विधान परिषदेचे अस्तित्व विधानसभेच्या इच्छेवरून अवलंबून असते. बरोबर. अशा प्रकारे हे आपलं जे राज्य विधिमंडळ आहे तो पूर्ण चॅप्टर जे आहे तो संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये.